सोमेश सांगतोय भारताने 4 ठिकाणी जे आहे ते टार्गेट केलेलं होतं आणि आता पाकिस्तानकडनं भारतावर क्षेपणास्त्र हल्ल्याचे प्रयत्न बघायला मिळतात। फतिह 1 क्षेपणास्त्राद्वारे पाकिस्तानने भारतावर मारा केलेला आहे। पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात भारताच्या हवाई तळांना कुठेतरी लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला। जम्मू, उधमपूर, पठाणकोट, श्रीनगर, व्यास हवाई तळांद्वारे हे हल्ले झाले। श्रीनगर आणि पुंछमध्ये मोठ्या स्फोटांच्या देखील बातम्या येत आहेत, तर अखनूर आणि उधमपूरमध्येही मोठ्या स्फोटांचे आवाज बघायला मिळतात। त्यामुळे आता नेमके कुठे कुठे पाकिस्तानने या नापाक कारवायांना ज्या पद्धतीने त्यांनी पावलं टाकलेली आहेत, तर त्यांचा जो कुटील डाव आहे पाकचा तो येणाऱ्या काळामध्ये अधिक स्पष्ट होईल। मात्र भारताने प्रत्येक ठिकाणी त्यांना चोख असं प्रत्युत्तर दिलेलं आहे। जम्मू, उधमपूर, पठाणकोट, श्रीनगर, व्यास हवाई तळांवर हे हल्ले करण्याचा प्रयत्न केला। भारताच्या हवाई तळांना पाकिस्तानने लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, मात्र आता भारताने प्रत्येक हल्ला जो आहे तो परतवून लावलेला आणि चोख प्रत्युत्तर दिले। तिकडे श्रीनगर आणि पुंछमध्येही मोठ्या स्फोटाचं वृत्त समोर आलंय। सोमेश खोलगे आपल्या सोबत आहेत पुन्हा एकदा। सोमेश, जसं तू मगाशी सांगत होतास, भारताने 4 ठिकाणी 4 एअरबेसवर हल्ले केलेले होते आणि त्यानंतर कुठेतरी पाकिस्तानचा थैथयाट झालेला बघायला मिळतो, म्हणून पाकने देखील क्षेपणास्त्राद्वारे हल्ल्याचा प्रयत्न केलाय। आत्ताच्या या घडीला काय ताजे अपडेट्स येतात या संदर्भात? अश्विन, नक्कीच पाकिस्तानकडून अशा प्रकारे मिसाईल हल्ला झालेला आहे ही माहिती मिळते। नेमकं पाकिस्तानच्या मिसाईलच्या टार्गेटवर कोण कोण होतं याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन अजूनपर्यंत मिळालेली नाही आणि आत्ता सकाळी जी 5:45 वाजता पत्रकार परिषद भारतीय लष्कराची होणार होती, ती पत्रकार परिषद पुढे ढकलण्यात आली आहे। ती सकाळी 10च्या सुमारास होईल, कारण ही रॅपिडली इव्हॉल्विंग सिच्युएशन आहे असं सूत्रांनी म्हटलंय की खूप वेगाने परिस्थिती बदलते भारत पाक संपूर्ण तणावाच्या पार्श्वभूमीवर, आणि त्यामुळे ही पत्रकार परिषद सकाळी 10 ते 11च्या दरम्यान घेतली जाईल। काल ज्यावेळी 25 ड्रोन्सचा हल्ला, हा पाकिस्तानकडून 25 ठिकाणी ड्रोन्सचा हल्ला करण्यात आला, तो भारताने यशस्वीपणे इंटरसेप्ट केला। त्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय हवाई दलाने जो हल्ला केला, त्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचे 4 एअरबेस उद्ध्वस्त झाल्याचं कळतंय। जर पाकिस्तानचे एअरबेस उद्ध्वस्त झाले असतील तर याचा अर्थ पाकिस्तानच्या वायुदलाला जमिनीवर विमानं असतानाच खूप मोठ्या प्रमाणावर हानी झाल्याची शक्यता नाकारता येत नाही आणि वायुदल पूर्णपणे निकामी झालेलं असू शकतं। इस्रायल इजिप्तमध्ये जे 6 डे वॉर झालं होतं, त्यावेळेस ज्या पद्धतीने इस्रायलनी जमिनीवर असतानाच इजिप्तची संपूर्ण एअरफोर्स ही निकामी करून टाकली होती, तशी स्थिती कदाचित निर्माण झालेली असू शकते आणि त्या फ्रस्ट्रेशनमधून पाकिस्तानने फतेह 1 हे त्यांचं मिसाईल भारतावर डागण्याचा प्रयत्न केला। आता पाकिस्तानच्या मिसाईलच्या टार्गेटवर दिल्ली होती असंही म्हटलं जाते। पाकिस्तानी मिसाईलच्या टार्गेटवर भारतातील 5 एअरबेसचा मगाशी ज्या आपण उल्लेख केला भारतीय या सीमेजवळच्या, त्या एअरबेसवर तर पाकिस्ताननी 100% हल्ला करण्याचा प्रयत्न केला। भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनी यशस्वीपणे पाकिस्तानचा हा हल्ला परतवून लावलेला आहे, परंतु पाकिस्तान फ्रस्ट्रेट झालेलं इतकं नक्की काल रात्री उशिरा पाकिस्तानच्या मिलिटरी अधिकाऱ्यांनी तिथल्या माध्यमांना काही माहिती दिल्याचंही कळते आणि त्या पार्श्वभूमीवर आज सकाळी ही पत्रकार परिषद होणार होती, पण ती पत्रकार परिषद आता सकाळी 10 ते 11च्या सुमारास घेतली जाणार आहे आणि अधिकृत माहिती लष्कराकडून दिली जाईल। खरं सोमेश, आणि आपल्याला सगळ्यांनाच त्याची प्रतीक्षा आहे, कारण येणाऱ्या काळामध्ये भारताने नेमकं कशी पावलं टाकायची आहेत किंवा काय टाकलेली आहेत पावलं आणि आता भारताचा अप्रोच कसा असणार आहे, काही गोष्टी कदाचित या पत्रकार परिषदेमधून स्पष्ट होतील। धन्यवाद सोमेश या माहितीवर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।